नमस्कार, पुढारी ऑनलाईनमध्ये मी संघवी राजवर्धन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्वावलंबन, स्वाध्याय, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हीच खरी शैक्षणिक तत्वज्ञानाची चतुरसूत्री मानणारे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच कर्मवीर अण्णांची आज जयंती आहे आणि याच निमित्तानं आपण कर्मवीर अण्णांना अभिवादन करूयात। कर्मवीर अण्णांनी अनेक शाळा उभ्या केल्या, त्यातल्या एका शाळेला आज आपण भेट देणार आहोत या जयंतीच्या निमित्तानं। अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मूळ गावात म्हणजेच ऐतवडे बुद्रुकमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि अण्णांच्या नावाची ही शाळा आहे, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय ऐतवडे बुद्रुक। सध्या आपण या शाळेच्या आवारात, या विद्यालयाच्या आवारात आहोत। आज जयंती निमित्तानं इथं सुंदर रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या आहेत। आत्ता साधारण पाऊस झाला आणि या पावसामुळे इथली रांगोळी थोडी वाहून गेलेली आपल्याला बघायला मिळते, पण आत्ताचं जे वातावरण आहे ते अक्षरशः म्हणजे सकाळपासून इथं वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत। शेतकरी असेल किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील तर त्यांना खरं शिक्षण मिळावं आणि समाजातल्या सगळ्याच घटकांना शिक्षण मिळावं यासाठी कर्मवीर अण्णांनी अनेक प्रयत्न केले, धडपड केली आणि त्यातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली। आणि जेव्हा अण्णांनी ही संस्था स्थापन केली तेव्हा ते कल्पवृक्ष होतं, आज याचंच मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय। आपण बघू शकतो की दोन्ही साईडला वडाचे मोठमोठे झाडं आहेत, वडाच्या पारंब्या आपल्याला दिसत आहेत आणि इथूनच पूर्ण हा कल्पवृक्ष झालेला आपल्याला इकडे बघायला मिळतो। जेव्हा अण्णांनी इकडे शाळा स्थापन केली तेव्हा इथं हे जे वडाचं वृक्ष होतं ते छोटं होतं असं सांगितलं जातं, वडाचं झाड होतं ते छोटं होतं असं सांगितलं जातं, पण आज हे वटवृक्षामध्ये याचं रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। समोरच आपल्याला अण्णांचा खूप मोठा असा छानसा स्टॅच्यू दिसतोय आणि तो सगळीकडे देखरेख करतोय असंच दिसतं। जेव्हा अण्णा आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजनेतून त्यांना ज्ञान वाटत होते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत होते, साधारण अशीच काहीतरी त्यांची छबी असावी असं हा स्टॅच्यू किंवा असा हा पुतळा अण्णांचा भासतो। इथं आपण बघितलं तर समोर छोटंसं मंदिर आहे। पूर्वी या शाळेच्या म्हणजे ही जेवढी आता आपल्याला शाळा दिसते तर इथं पूर्वी डोंगर होता आणि त्यानंतर तिथं 5 रूमचं म्हणजे 5 रूमची 5 खोल्या काढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं। त्याच मंदिराचं किंवा त्याच डोंगराचं, त्याच देवीचं इथं छोटंसं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय, तामजाई मंदिर। येतो आवाज, रूमला प्रॉब्लेम असेल। एकूणच 16 एकरच्या या एरियामध्ये ही शाळा आहे आणि त्याचबरोबर 8.5 एकरमध्ये इथं शेतीची लागवड सुद्धा केली जाते। या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा राबतात, म्हणजे आपले कर्मवीर अण्णांनी ज्या गोष्टी शिकवल्या, कमवा आणि शिका असतील किंवा स्वावलंबीपणाचं जे लक्षण आहे ते सगळं अण्णांनी जे शिकवलं तेच गुण या शाळेने जपलेले आपल्याला बघायला मिळतात आणि अण्णांच्या जयंतीनिमित्त आपण या शाळेची भेट घेतोय। आपण बघू शकतो की अण्णांचा खूप मोठा आणि छानसा असा स्टॅच्यू इथं आहे। आज सकाळपासून शाळेमध्ये विद्यार्थी असतील किंवा शिक्षक काम करताना बघायला मिळतात, कारण आजच्या दिवशी हे सेलिब्रेशन या शाळेमध्ये होतंय आणि अण्णांना इथं अभिवादन सकाळपासून लोक करत आहेत। इथं आल्यानंतर अशा गोष्टी कळत आहेत की 16 गावाच्या या एरियामध्ये अण्णांनी या गावात शाळा स्थापन केली आणि 16 गावातले विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत होते। आता सध्या 10 गावातले विद्यार्थी इथं येतात। या शाळेपासून साधारण 2-3 किलोमीटर 7 किलोमीटर अंतरावरती विद्यार्थी या शिक्षणासाठी या शाळेमध्ये येत असतात। तर अत्याधुनिक प्रकारची ही शाळा आपल्याला इकडे बघायला मिळते। म्हणजे सिटीमध्ये आपण बघतो की अँड्रॉइड लेवलला किंवा लॅपटॉप असा दिला जातो, पण इथं अँड्रॉइड लेवलचे बोर्ड सुद्धा आहेत आणि एकदम अत्याधुनिक पद्धतीनं इकडे मुलांना शिकवलं जाते। आपण बघू शकतो की शाळेचा
पूर्ण इथलं पटांगण असेल किंवा हे मैदान आहे, एक वेगळं वातावरण आज तयार झालेलं आहे. पाऊस गेला त्यामुळं इथली रांगोळी वगैरे ज्या गोष्टी आहेत, जी सजावट केलेली होती फुलांनी माळांनी, तर ती पावसामुळे, मोठा पाऊस झाल्यामुळे धुवून गेलेली आपल्याला इकडे बघायला मिळते. अण्णांचा पूर्णाकृती पुतळा इकडे आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पंचक्रोशीमध्ये ही शाळा जी आहे ती फेमस आहे. या शाळेच्या आवारात जर कुणीही विद्यार्थी, जुना विद्यार्थी असेल तर तो आला तर जसं मंदिरामध्ये आपण नमस्कार करतो तशाच पद्धतीनं या मंदिरात म्हणजे या शाळेला नमस्कार करून तो पुढे जातो असं इथं सांगितलं जात आहे. या शाळेचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. आपण आतमध्ये जाऊयात. भाऊराव पाटलांच्या कर्तृत्वानं पावन झालेली भूमी आणि लोकांनीच त्यांना कर्मवीर ही उपाधी दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण त्यांना कर्मवीर म्हणतो कारण त्यांचं काम आपल्याला तसं माहिती आहे. अगदी शेतकऱ्यांच्या किंवा गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी त्यांची धडपड आपल्याला बघायला मिळते. त्यासाठी रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून म्हणजे छोटासा तो कल्पवृक्ष होता आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय. कारण रयतच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडताना आपल्याला बघायला मिळतात. आपण पाहिलं तर इथं सकाळपासून वातावरण जे होतं त्या वातावरणाचा इथं तुम्हाला अनुभव येत असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील असतील आणि लक्ष्मीबाई पाटील असतील तर त्यांच्या इथं प्रतिमांचं पूजन केलेलं आहे. रांगोळी असेल किंवा शाळेमध्ये सजावट. आता आपण बघितलं तर कोरोनाच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये शाळा बंद होत्या, पण काही प्रमाणात आता सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी आलेली आहेत. आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. आपण आतमध्ये जाऊया. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक वाळवेकर सर आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलं तर शिक्षण बदलत आहे आणि शिक्षणाची म्हणजे व्याख्या बदलत आहे. जेव्हा अण्णांनी शिक्षण संस्था चालू केली किंवा विद्यार्थ्यांना गोरगरिबांना शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली, तो पण त्यांनी घेतला, त्यावेळी एक वेगळं वातावरण होतं. आज डिजिटलमध्ये सगळ्या शाळा येत आहेत आणि ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. अण्णांनी जो कल्पवृक्ष वाढवला त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. आता या शाळेचे मुख्याध्यापक आहेत वाळवेकर सर आपल्या बरोबर आहेत. एकूणच आता शाळेमध्ये काय काय उपक्रम घेतले जातात ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि या शाळेच्या आठवणी काय असतील अण्णांच्या बरोबरच्या त्याही जाणून घेऊयात. सर पुढारी ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. तर काय सांगाल आता म्हणजे कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातून ही साकार झालेली शाळा आहे, आज तिचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि आता आम्ही बघितलं की डिजिटल क्लासरूम्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी इकडं केल्या जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. तर सर काय सांगाल एकूण काय काय उपक्रम राबवले जातात इकडे? एकूण या परिसरात 10 गावांच्या मधून विद्यार्थी या शाळेमध्ये येत असतात. बरोबर. आणि प्रत्येक ग्रामस्थ जे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात या रयत शिक्षण संस्थेविषयी आणि कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयाविषयी अतिशय आनंदाची भावना आहे, समाधानाची भावना आहे आणि एक आदराची भावना आणि कर्मवीरांच्या प्रति प्रेम असल्यामुळं या ठिकाणी पंचक्रोशीतील विद्यार्थी इथे येत असतात. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमचं विद्यालय सातत्यानं प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनिवासी गुरुकुल प्रकल्प हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कला शाखा, ज्युनियर कॉलेज हे सुद्धा चालू आहे. नीट, जेई, KVPY की ज्याची फी भरमसाठ बाहेर असते त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही खेडोपाड्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अगदी मोफत
मार्गदर्शन करत असतो. आमचे सर्व स्टाफ, आमचे पर्यवेक्षक पवार सर, आमच्या विज्ञान शाखेचे खाडे सर, आमच्या आर्ट शाखेचे कला शाखेचे जगदाळे सर, गुरुकुल प्रमुख मोरे सर आणि आमची सर्वच एकूण टीम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे. आमचा व्यावसायिक शिक्षण विभाग या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यामुळं सर्व विद्यार्थी आमचे ह्या परिसरातले जे व्यवसाय शाखेतून पास आउट झालेले आहेत ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. त्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे, शेतीसाठी हा एक हॉर्टिकल्चर विभाग आहे आणि दुसरा विभाग आमचा इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्समधले बरेच विद्यार्थी, आमचं हे जे फिटिंग दिसतंय हे फिटिंग आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या शिक्षकांनी, आमचे शेंडगे सर या विभागाचे आहेत, यांनी हे सगळं पूर्णपणे फिटिंग करून घेतलेलं आहे. विद्यालयाला जसा फायदा आहे तसा या विद्यार्थ्यांच्या सुद्धा करिअरला, त्यांच्या चरितार्थासाठी हे विद्यालय सतत कर्मवीर अण्णांच्या विचाराचा वारसा घेऊन तळागाळातला विद्यार्थी घडण्यासाठी या ठिकाणी खूप चांगले प्रयत्न होत आहेत. आम्हाला त्यांच्यासमोर उभे केलेले होते. ते का आले होते तर तिथे एक बाबळीचं झाड शाळेला मदत म्हणून द्यायचं होतं आणि अण्णांच्या हस्तेच्या झाडाला गुलाल लावून आमच्यातले सरपंच करून द्यायला होते. आम्ही 35 मिनिटाच्या तासामध्ये सगळ्या मुलांनी 570 घमेली पाट्या मोडून वर काढलेला होता. त्यावेळेला अण्णा विहिरीच्या काठावर उभे राहून पाहत होते. त्यांनी वरच्या विद्यार्थ्यांना खुणावलं होतं की बोलू नका आणि 10-15 मिनिटाचा कालावधी गेल्यानंतर त्यांनी खाली हेडमास्टरना हाक मारली, अरे भाऊ थांब जरा थांब. आणि मग सगळ्यांनी वर वळून पाहिलं. त्यावेळेला एक त्या मूर्ती आम्हाला समोर दिसली. सगळे विद्यार्थी वडाच्या झाडाखाली त्यांनी बोलवून घेतले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जवळ बोलावून तू कोण, कुठला, तुझं नाव काय, सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या आणि पाठीवर थाप मारली. त्यात माझ्या पाठीवर मारलेली थाप मला अजूनही तशीच आठवते. तसा मी भाग्यवान आहे की त्यांचा हस्तस्पर्श मला झाला, ती माझी पुण्याई आहे. आणखी काय आठवण? त्यानंतर पुन्हा इथं विद्यार्थी असतानाही आम्ही शेतीची कामं करत होतो. आजही कामं केली जातात. आज ही कामं केली जातात. बरोबर. आम्ही इथं विद्यार्थी होतो त्यावेळेला सुद्धा काम करत होतो आणि सर्व्हिस मी या शाखेत 11 वर्षे केली. शेतीची कामं असू देत, इमारतीचं काम असू दे, ते वसतिगृहाची इमारत मी गवंड्याच्या हाताखाली काम केलेलं आहे शिक्षक असताना. आणि एक चुना तयार करायचं काम असायचं. त्या घाणीमध्ये वाळू टाकायची, चुनखडी टाकायची, जनावरांच्या कोणती घाणी मळून घ्यायची, त्यातला चुना काढून गवंड्याकडे द्यायचा. ही कामं वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही स्वतः केलेली. शेतीची कामं हातात फावडं घेऊन, कुदळ घेऊन शिक्षक आम्ही असताना सुद्धा मुलांच्या बरोबर ती कामं केलेली आहेत. ऊसाचं उत्पन्न काढलं, सोयाबीनचं उत्पन्न काढलं, भुईमुगाच्या शेंगा वगैरे आम्ही लावत होतो. इथं 10 पोती निघत होती. वसतिगृहासाठी धान्य गोळा करायला सगळ्या परिसरातनं, प्रत्येक गावातनं 1-2 दिवस फिरायचं. ईर्ष्या लागायची त्यावेळेला की आमच्या गावचं धान्य जास्त जमलं पाहिजे असं विद्यार्थी म्हणायचे. आणि सगळे लोक वसतिगृहाला धान्य सरळ हातानं देत होते. आणि आम्ही ते धान्य गोळा केलेलं त्या गावातनं देशिम ताफा असायचा विद्यार्थ्यांचा आणि ते बैलगाडीतनं वाजत शाळेकडे आणायचं. इतकं सहकार्य या परिसरातल्या लोकांनी केलं. आणि शिक्षकांनी सुद्धा, आम्ही शिक्षक होतो त्यावेळेला किंवा आम्हाला जे शिक्षक होते त्यावेळेला, त्या शिक्षकांनी इथं सगळ्याच बाबतीत शिक्षणदानाचंही काम केलेलं आहे. पण शाळेच्या वास्तू उभा करताना, शाळेची शेती करताना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अगदी तन मन धनानं त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं, मार्गदर्शन केलं. इथला स्टाफ इतका सुस्वभावी, मार्गदर्शन करणारा, कुशल अशा पद्धतीचा आजही आहे. आम्ही होतो त्यावेळेलाही होता आणि आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेलाही होता. इथली ज्ञानदानाची जी परंपरा आहे, आमच्या पंचक्रोशीत आता जवळजवळ प्रत्येक गावात हायस्कूल झाले, आम्ही आता पाहतो. पण त्या सगळ्या शाळांच्या पेक्षा ही शाळा आमची जन्मशाळा असणारी शाळा ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं काम करते. इथं मंदिर म्हणून बघितलं जातं शाळेकडे. नमस्कार. आत्ताच्या शाळेत तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही
अण्णांच्या बरोबर तेव्हा शाळेत होतात. होय. आता तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्या शाळेच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा आता किंवा काय आताच्या पद्धतीमध्ये शिक्षणात म्हणा. बदल झाला, पूर्वीच्या आणि आताच्या शिक्षणात बदल झाला. बरोबर. आता कॉम्प्युटर या परिसरातल्या कुठल्याही शाळेत आज बघायला मिळत नाही. इतकी उत्कृष्ट शाळा ही गणली जाते आणि विद्यार्थ्यांचा कली इकडं आहे. इथले शिक्षक, इथले हेडमास्टर. आता इथं प्रत्येक कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही येतो, SSCच्या नेहरू समारंभाच्या कार्यक्रमाला येतो. त्यामुळं इथलं सगळं सराउंडिंग आम्हाला समजतं. तेव्हा इथले विद्यार्थी असू देत नाही, इथले शिक्षक असू देत, की सगळे मनोभावे काम करणारी माणसं आहेत आणि प्रामाणिकपणानं काम करणारी, घडा घालून आपुलकी आहे प्रत्येकामध्ये. आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. आणि त्यामुळं इथं काम करणारी जी शिक्षक मंडळी आहेत ते चांगलं विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. नक्कीच. आपण बघूया ते शाळेचे विद्यार्थी आहे, तसंच शाळेमध्ये आता शिक्षक म्हणून काम करणारे आपल्याबरोबर मोरे सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सर, काय सांगाल, शाळेनं आज तुम्हाला काय दिलं आणि अण्णांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमच्या आठवणी या शाळेबद्दलच्या काय सांगाल? मी शाळेचा माजी विद्यार्थी असून सध्या मी या शाळेत सर्व्हिसला आहे. माजी विद्यार्थी म्हणून बोलायचं झालं तर अण्णांनी शाळा काढल्यामुळंच आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळा आहे, शहरी भागातील शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यामध्ये बराच फरक आहे. आपल्या या ग्रामीण भागामध्ये किंवा संस्थेच्या बऱ्याचशा शाळा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामधले अण्णांचं साध्य जे आहे ते होत चाललेलं आहे. जे शिक्षणाबद्दलचे त्यांची कळकळ जी आहे ती प्रत्येक घरोघरी जात असलेली आपल्याला दिसते. आज माननीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अनिल पाटील यांनी गुरुकुलची स्थापना केलेली आहे आणि या स्थापनेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीमधून शिक्षण मिळावं यासाठी ते धडपड करत होते आणि आज खऱ्या अर्थानं ते शिक्षण मिळत गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत हा शिक्षण मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या रयच्या शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. यामध्ये थोडासा फरक आहे. काही ठिकाणी निवासी गुरुकुल आहेत, काही ठिकाणी अनिवासी आहे, काही ठिकाणी मिनी गुरुकुल सुरू केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुलामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे, मग ते वक्तृत्व स्पर्धेत असतील, निबंध स्पर्धेतील असतील, खेळामध्ये असतील, या सगळ्यांना या प्रकल्पामध्ये वाव देण्याचं काम इथं देण्यात येतं. खेळासाठी प्रशस्त ग्राउंड आहे. विद्यार्थ्यांना खेळासाठी अगदी मनसोक्त खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही बाहेर काढतो. त्या प्रकल्पांतर्गत खेळाचं साहित्य उपलब्ध आहे, ते देण्याचं काम चालू आहे. सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ह्या प्रकल्पांतर्गत दिलं जातं. या सकाळी 8 ते 10 यामध्ये कोणत्याही पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम आम्ही शिकवत नाही. स्पर्धा परीक्षेचंच फक्त मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर कृतीयुक्त अभ्यासावर भर देण्यात येतोय. अशा पद्धतीने या शाळेतील कामकाज चालू आहे. माननीय प्राचार्य श्री वाळवेकर सर यांचं कुशल नेतृत्व सध्या लाभलेलं आहे आणि त्यामुळे सगळे या शाळेचे उपक्रम जे आहेत ते प्रगतीपथावर असलेले आपल्याला दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच झालेली जी NMMS परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये आमचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत. त्यांना 4 वर्षे प्रत्येक वर्षी 12,000 रुपये प्रमाणे 48,000 रुपये शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही एक चांगला प्रकल्पाचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मुलं खऱ्या अर्थानं इथं खरं शिक्षण घेत आहेत. जसं अण्णांचं वाक्य की सगळ्या तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळावं, ते खरं आणि प्रामाणिकपणाने शिकवणारं शिक्षण मिळावं असं. तर तुम्ही काय सांगाल? एकूणच आता आपण बघितलं की वेगवेगळ्या जसं तुम्ही म्हणालात की अँड्रॉइड बोर्ड सुद्धा आहेत आणि डिजिटल माध्यमातून मुलांना शिकवलं जात आहे. एखाद्या शहरामध्ये सुद्धा असं अत्याधुनिक अशी शाळा आपल्याला इकडे बघायला मिळत नाही किंवा तसे तंत्रयंत्र वापरून आपण शिकवत नाहीये. ते इथं सगळं होत आहे. तुम्ही काय सांगा? निश्चित असं मी प्रशांत पाटील गेली
11 वर्ष या विद्यालयात मी अध्यापनाचं काम करतो आणि मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. आणि अभिमान नुसता असून चालत नाही, तर कामातनं त्याचा काहीतरी उठाव झाला पाहिजे. या दृष्टीनं या विद्यालयाकडे ज्यांचं खूप चांगलं लक्ष आहे अशा आदरणीय सरोज माई ज्या आमच्या जनरल बॉडीच्या सदस्य आहेत, त्यांच्या प्रेरणेतनं आणि आमचे दक्षिण विभागाचे चेअरमन मोहिते दादा, तसेच विभागीय अधिकारी श्री हंशी साहेब आणि शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झाल्यानंतर खरं जे नेतृत्व असतं, की जे आमच्या विद्यालयाचं एक सर्वांगीण नेतृत्व म्हणतं, की सगळ्या गोष्टीत त्यांचा विचार होतो. त्याच्या आमचे वाळवेकर सर यांच्या सगळ्यांच्या विचारातून एक निश्चित ह्या लोकांनी आम्हाला दाखवून दिलं, ह्या सिनियर मेंबर्सनी, की बाबा नॅचरल टॅलेंट हे कुठं आहे तर ग्रामीण भागातून आलं. मग ह्या ग्रामीण भागातल्या नॅचरल टॅलेंटला कुठं तरी एक पालवी फुटावी, पण बाब येते आर्थिक गोष्टीची, आणि ती आर्थिक बाबच आम्ही ह्यातून बाजूला काढली आणि पूर्ण अर्थ हीच गोष्ट आता विद्यालयात करून घेतो. मला वाटतं सर या सगळ्या एक्झामसाठी जेई नीटसाठी मुलं वेगळा क्लास लावतात, म्हणजे वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळे क्लासेस असतात आणि 1,00,000-2 लाख मध्ये जातात. पण ह्या शाळेमध्ये इथले गरीब लोक जे आहेत किंवा आसपासच्या गावातले जे विद्यार्थी येतात ज्यांना एवढी फी पे करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे खरंच म्हणजे चांगला उपक्रम आहे. नाही, निश्चित आहे. हा उपक्रम म्हणण्यापेक्षा ही आमची जबाबदारी बरोबर. आणि ती जबाबदारी आमच्या नेतृत्वानं, आमच्या मार्गदर्शकांनी ओळखली असेल, येऊन तो हा प्रयत्न आहे. आणि निश्चित प्रयत्नाला चांगलं यश येतं हा इतिहास आहे, आणि हा इतिहास निश्चित आम्ही इथं घडवणार आहे. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चांगले साधारणतः 3-3.5 लाख रुपयाची आपल्याकडे जेईची पुस्तक आहेत, तुम्ही बघितलं, एम्ब्रॉयडरी बोर्ड आहे, टोटल कॅम्पस आपला वायफाय आहे की ज्याच्यावर आपल्याला AC1 पासून पाहिजे तर विद्यार्थ्याला लेक्चर कधीही बघता येतं. आणि हा आमचा प्रयत्न निश्चित आहे आणि त्याला आम्हाला यश येणार आहे असं एक मला आता तरी वाटतंय की आम्ही ह्यात यशस्वी होऊ. निश्चित आहे असं मला माझं मत आहे. अण्णांनी जी प्रेरणा दिली आपल्याला, ती प्रेरणा आज ही शाळा म्हणजे निभावते असं म्हणून त्याबद्दल नेमकं काय सांगा, काय उपक्रम किंवा तेच आपुलकेपण जसं हे सरांनी सांगितलं की आपलेपणाने आम्ही शिकवतोय किंवा शिक्षकच आमचा एवढा कुशल आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तो पोहोचतोय. निश्चित आहे सर. PG दादांना अण्णांनी खांद्यावरून लंडनपर्यंत नेलं आणि तीच जबाबदारी म्हणतोय मी, ते आम्ही निश्चित पेलो. त्या जबाबदारीवर आमच्या ग्रामीण भागातली मुलं आज साधारणतः 27 IITs आहेत, 7 आयसर्स मध्ये, त्यात निश्चित आमची मुलं तुम्हाला भविष्यात निश्चित दिसतील आणि ती यशस्वी दिसतील. अर्थात हेच अण्णांची ताकद आहे, ह्या मातीत ती ताकद आहे. त्या ताकदीच्या जीवावरच आम्ही आज हे काम करतोय आणि आम्ही फेथफुल आहोत. माजी विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल, या शाळेने घडवलेले विद्यार्थी? आज या माजी विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर पद्मश्री सुद्धा ह्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांना खूप असं वाटतं की ही शाळेबद्दल आत्मीयता आहे. काही विद्यार्थी आता 1987च्या बॅचनं आम्हाला हा डिजिटल वर्ग करून दिला, साधारणतः 1,00,000-1.5 लाख रुपयाचे अँड्रॉइड बोर्ड दिले आणि ते ज्यावेळी शाळेत येतात त्यावेळी ते कधी सुद्धा असे अधिकारी पदाधिकारी किंवा बाबा काहीतरी वेगळं पण म्हणून येत नाही. ते सगळ्या चप्पल झालर सगळ्या त्या शाळेच्या बाहेर येतात. पण माझे विद्यार्थी म्हणून ज्यावेळी ते येतात त्यावेळी ते तरी खरं तर आमची एनर्जीचा स्रोत आहे की सर तुम्ही करा, आम्ही पाठीशी आहोत. निश्चित आहे की रेज सारखी संस्था आपल्या पाठीशी असताना एव्हरीथिंग इज पॉसिबल. इथे इम्पॉसिबल हा शब्द आमच्याकडे नाहीये. आणि यश अपयश जर आम्ही यशस्वी झालो तर निश्चित आहे, अपयश आलं तर आमचा अनुभव आहे आणि त्या अनुभवात आम्ही नक्की काहीतरी चांगलं शिकू असं आम्हाला वाटतं. चालेल. आता आपण विद्यार्थ्यांच्या पण बाईट घेऊया, विद्यार्थ्यांचं मत काय आहे ते जाणून घेऊया. आपण स्कूलमध्ये जे बोर्ड्स किंवा जे वर्ग आहे तिथं सुद्धा जाऊन बघूया. आपण बघू शकतो की सकाळपासून या शाळेमध्ये जी तयारी आहे ती आपल्याला इकडे बघायला मिळते.
त्या दोन्ही कशा प्रयोगशाळा इकडे आहेत, म्हणजे शाळेचं वेगळं वातावरण, म्हणजे जे शाळेत असतं ते इकडे बघायला मिळते. आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात, नेमकं शाळेबद्दलचं त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊयात. तुझं नाव काय, तू बोलशील? नाव काय तुझं? माझं नाव यशस्वी प्रकाश बनसोडे. मी इयत्ता 12वी सायन्सची विद्यार्थिनी. काय सांगशील शाळेबद्दल? तुझ्या शाळेबद्दल काय काय सांगशील? सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने खूप वेगवेगळे प्रकल्प तयार केलेले आहेत. यातलाच एक प्रकल्प म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षण घेता यावं. इंटरनॅशनल लेवलच्या एक्झामची तयारी करण्यासाठी बाहेरच्या क्लासेसची खूप फी द्यावी लागते, पण त्यांचा विचार करून आमच्या विद्यालयाने एक मोफत मार्गदर्शन वर्ग चालू केला आहे. या वर्गामध्ये जेई, नीट, KVPY यांसारख्या विविध परीक्षांची खूप उत्तमरित्या तयारी करून घेतली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना हव्या असणाऱ्या प्रत्येक पुस्तकांची पूर्तता ते नेहमीच करत असतात. त्याचबरोबर त्यांची अभ्यास करण्याची कपॅसिटी किती आहे हे बघण्यासाठी ते दर आठवड्याला किमान 2 टेस्ट तरी घेत असतात. त्यामध्ये त्यानंतर इतकेच नाही तर विद्यार्थ्यांची मानसिकता वाढवण्यासाठी, त्यांच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयार करण्यासाठी ते त्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे जसेच आयसर, IIT, MBBS यांसारख्या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे गेस्ट लेक्चरसुद्धा घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. या उपक्रमामध्ये विद्यालयाने आमच्यासाठी एक नवीन वर्ग तयार करून दिला आहे. त्यामध्ये डिजिटल TV, प्रोजेक्टर, लॅपटॉप, पुस्तकांनी भरलेले कपाट यांसारख्या विविध सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे आणि समजून घेणे खूप सोपे जात आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करून आमच्या विद्यालयाने हा उपक्रम चालू केल्याबद्दल मी मुख्याध्यापकांचे, माझ्या शिक्षकांचे, रयत शिक्षण संस्थेचे आणि माझ्या विद्यालयाचे खूप आभार मानेन. आणि माझ्या विद्यालयाने स्वप्नपूर्तीसाठी घेतलेली ही गगन भरारी नक्कीच गरुडासारखी उंच आकाशात जाईल. खूप छान बोललीस. माझी विद्यार्थी सुद्धा या शाळेच्या आहेत, ते आपलं लाईव्ह बघतात आणि ते सुद्धा कमेंट करतात, माझ्या वडिलांची शाळा, माझी शाळा, मी इथं शिक्षण घेतलंय, मी या शाळेचा विद्यार्थी. असे बरेच कमेंट येत आहेत आपल्या लाईव्ह मध्ये. बरेच इथे विद्यार्थी आहेत, त्यांना बोलायचं आहे. काय सांगाल तुमच्या शाळेबद्दल? तू बोलशील? तुझं नाव काय? माझे नाव रितेश रघुनाथ देशपांडे. मी कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. मी इयत्ता 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे व त्याचप्रमाणे मी JEE व KVPY याचा ॲस्पिरंट आहे. आमचे शिक्षक आम्हाला खूप सपोर्ट करतात व ते नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या परीक्षांची माहिती देतात व त्यामधून आम्हाला परीक्षांची माहिती देताना आम्हाला ट्रिक्स व टिप्स देतात, ज्याच्या माध्यमातून आम्ही त्या परीक्षेची भीती आमच्या मनातून कमी करतात व फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे केवळ सब्जेक्ट नसून ती फील करायची गोष्ट आहे हे या माध्यमातून सांगतात. व त्याचप्रमाणे आमचे शिक्षक आमच्या टेस्ट घेतात व त्या टेस्टच्या माध्यमातून आमचे ॲनालिसिस करतात व ज्या वेळेला आम्हाला डिमोटिवेट होईल त्यावेळेला आमचे सर्व शिक्षक आम्हाला मोटिवेट करतात व पुन्हा आणि बाउन्स बॅक करण्याची ताकद देतात. धन्यवाद. नक्कीच. आता आपण जाऊयात, वर्गामध्ये जाऊयात. वर्गामध्ये सुद्धा आपण बघितलं तर वर्गाच्या बाहेर सुद्धा छान छान रांगोळी काढलेली आहे. एक वेगळं सेलिब्रेशन असतं. आपण इयत्ता 9वी इथे 12वीचे. ओके. थोडक्या प्रमाणात शाळा झालेल्या आहेत, कॉलेज सुरू झालेले आहेत आणि हे विद्यार्थी याच्या जयंतीच्या निमित्तानं इकडे आलेले आपल्याला बघायला मिळतात. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूयात. काय वाटतंय? कोण बोलेल? तू बोलशील? नमस्कार, माझे नाव सानिका संजय माने. मी इयत्ता 10वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला आमच्या शाळेतील गुरुकुल प्रकल्पाविषयी काही सांगणार आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व याच रयत शिक्षण संस्थेत गुरुकुल हा प्रकल्प राबवण्यात येत आहे व आमच्या ग्रामीण विभागातील ऐतोडे बुद्रुक या शाळेत सुद्धा हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प डॉक्टर अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. तसेच आमच्या शाळेचे कुशल नेतृत्व म्हणजे आमचे प्राचार्य श्री वाळवेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना सुसज्ज वर्गखोल्या, LCD, प्रोजेक्टर, संगणक आणि विज्ञान, गणित इत्यादींच्या प्रयोगशाळा इत्यादींची पूर्तता केली जाते. या विद्यार्थ्यांच्या सकाळी 2 तास अभ्यासिका घेतल्या जातात. या अभ्यासिका दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकवले जाते. स्पर्धा परीक्षा, बाह्य परीक्षा इत्यादींचे मार्गदर्शन केले जाते. नक्कीच. तू काय सांगशील? खूप छान बोलताय तुम्ही सगळे. मी जेव्हापासून तिथं बघते ना, प्रत्येक जण वेगळं वेगळं काहीतरी सांगताय. तू काय सांगशील? मी वैष्णवी प्रकाश पाटील, 12वी कलाची विद्यार्थिनी. मला MPSC UPSC परीक्षा देऊन क्लास 1 पोस्ट घ्यायची आहे. तर यासाठी मला पुण्यासारख्या सिटीमध्ये तास लावायची गरज नाही, कारण आमच्या विद्यालयात हे मोफत मार्गदर्शन आम्हाला 11वी पासूनच चालू केले आहे. तसेच पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी अकॅडमी जॉईन करायची काही गरज नाही, कारण आम्हाला आमच्या ग्राउंडवर फिजिकलची तयारी पूर्णपणे करून घेतली जाते व सर्व विषयाचे मार्गदर्शन उत्तमरित्या केले जाते. नक्कीच. तुम्हाला समाधान वाटतं या शाळेत शिकताना? आनंद होतोय? अण्णांनी जसं तुम्हाला जी प्रेरणा दिली आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिका आणि आमचं पुढारी ऑनलाईन कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. व्यवसाय शिक्षण विभाग आहे तसंच तिकडे जाऊ. अण्णांच्या काळात आपण बघितलं तर अण्णांच्या काळात याच ठिकाणी अण्णा उपस्थित असताना अण्णांच्या पदस्पर्शानं या पावन झालेल्या भूमीत आपण आहोत. तर इथं त्यांच्या हस्ते विहीर खोदली गेली होती आणि ती विहीर सुद्धा आत्ता आहे. त्या विहिरीचंच पाणी इथल्या शेतीला वापरलं जात आहे. ती सुद्धा विहीर बघूया, कारण अण्णा जेव्हा होते त्याचवेळी ही विहीर खोदली होती. आपण तिकडे जाऊया. हो चालेल. पूर्ण सर शाळेचा परिसर किती ह्याचा आहे? एकरचा आहे? 16 एकरचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये शेती कशी असते? शेतीत सोयाबीन आहे, ऊस आहे. अच्छा. बागायत भविष्यात काय म्हणजे आणखी एक विहीर काढून पूर्ण बागायत होईल असं पूर्ण बागायत शेती होईल असं बघायचं. फळबाग आहे. अच्छा अच्छा. पेरू, चिकू, आंबा, हापूस आणि केसर आंबा आहे. मग हे सगळं जे आता शाळेच्या माध्यमातून उत्पादन घेतलं जातं ते कसं म्हणजे राज्य सहकार्य केलं जातं आणि ते काही शिपाई त्यांच्यामध्ये आणि या उत्पन्न शाळेच्या विकासासाठी विनियोग केलं जातं. साडे 8 एकर लागवडीखाली आहे. जमीन ग्राउंड आणि ही शाळेची भेट. इथं आपण बघितलं तर या आवारात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह आहे. इकडे वेगवेगळे कार्यक्रम होत असतील. काही अण्णांच्या आठवणींचे जुने फोटो यामध्ये आहेत. ते उघडायचे. ते इकडून जाणार आहेत मोठं.
शाळेची शेती आहे. रवी, शाळेची शेती. ही संपूर्ण आता जे आपण बघतोय ती शाळेची शेती आहे. आणि आत्ता आपण जातोय त्या विहिरीजवळ जातोय जिथं अण्णांनी अण्णा असताना ज्यांच्या समोर जी विहीर खोदली गेली ती विहिरी आहे. अण्णांच्या भावाची म्हणजे नातू आहे जाळी बसून मुलांपासूनचा काय धोका होऊ नये म्हणून जाळी बसली लागली. हां जुनी विहीर होती, थोडी कमी खोल होती, गाळ होता, तो आता गाळ काढून घेतला, गाळ काढलाय का? आडव्या पारा मारलेले आहेत आणि परत सेंटरिंग करून हे नवीन काम करून घेतली, रिंग टाकलेली आहे. तरी साधारण आता किती फूट आहे विहिरी? 54 फूट खोल आहे. ते काम करतात शेती. हे काम करत आता इथलं शेतीचं तुम्ही बघताय सगळं. आपल्या बरोबर आप्पा आहेत. त्यांच्याही आठवण आहे. ते जेव्हा लहान होते म्हणजे ते जेव्हा शाळेत होते शिकत होते तेव्हा ही विहीर खोदली होती आणि खोदताना आप्पा होते. काय सांगाल तुमच्या आठवणी इथल्या आहेत? ही चौकोनी विहीर होती, हा. आता प्रगती झालेली आहे. बर. त्यावेळेला काही बांधलेली नव्हती, त्यावेळेला पाणी कमी होतं. कमी होतं होय, पिण्यासाठी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी विद्यार्थ्यांना म्हणून पिण्यासाठी. त्यावेळेला काढलेली विहीर. तुमच्या पाठीवर इथंच थाप पडली होय अण्णांची. होय, इथं काम चाललं होतं त्यावेळेला इथं ते टेकडी होती, हा तिथं काठावर येऊन उभे राहिले होते हा हा आणि आम्ही विद्यार्थी खाली होतो. बरोबर. हेड मास्तर आणखी वर्ग शिक्षक. तिथून त्यांनी हाक मारली, अरे भाऊ थांब जरा. बीडी चौगडी म्हणून हेच वाटतं भाऊसाहेब. थांबले आणि तुम्ही सगळे विद्यार्थ्यांना बोलवून घेतो सांगलीला. मग त्याने आपली प्रत्येकाला बोलवून घेऊन पाठीवर थाप देऊन असंच काम करत राहा असं त्यांनी त्यावेळेला अण्णांचा तुम्हाला सहवास हो. लाभला आणि होय. तुम्ही भाग्यवान आहात. भाग्यवान आम्ही नशीबवान आहे. नशिबान आहात. होय. आपण जाऊया तिकडे सभागृह आहे. सभागृहामध्ये अण्णांचे जुने फोटो आहेत, अण्णांच्या आठवणी आहेत, त्याही आपण बघूयात. आपण बघू शकतो सभागृहाच्या दारात सुद्धा आजच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं छानशी रांगोळी काढली. ही जुनं बिल्डिंगचं बांधकाम होतं ना तुम्ही? एक सभागृह आहे, माऊली रयत माऊली म्हणून ओळखलं जातं. सभागृहांना संरक्षणदाय गौरव पाटील आणि धर्मवीरांचे हे गुरु सुरुवातीला फोटोला गुरुचे फोटो लावलेले आहेत. 125व्या जयंतीच्या निमित्तानं हा रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवला गेला. अच्छा. कर्मवीर अण्णांच्या जीवनातले सर्व फोटो हां. एकत्र करून अशा पद्धतीनं बऱ्याच शाखेमध्ये प्रदर्शित केलेले आहेत. 125व्या जयंतीच्या दरम्यान हां हां. हे सर्व फोटो Original तयार केलेले आहेत. ओरिजिनल फोटो आहेत. अण्णांचे हे गुरु आहेत म्हणून सुरुवातीला गुरूंचे फोटो लावले. परत हे वडील आणि आई सुरुवातीला, परत क्रांतिसेन अण्णा पाटील, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर अण्णा ते अशा अण्णांचे पद्धतीने गुरु म्हणजे ज्योतिबा फुले आणि शाहू महाराजांचा त्यांच्यावर सत्यशोधक चळवळीच्या वेळेचा प्रभाव पडलेला त्यांचा असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेने त्यांनी ही रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली होती. केली. बरोबर. अशा आपण बघू शकतो, पद्धतीनं फोटो सगळे बघू शकतो. हे तरुणपणामधले त्यांचे पती पत्नीचा फोटो आहे. हा, लक्ष्मीबाई आणि
कर्मवीरांना त्या व्यक्त म्हणून असे होते. नंतर त्यांच्यामध्ये ते पहिल्यांदा वसतिगृहामधले बोर्डिंगमधले पहिले 4 विद्यार्थी, हे जैन बोर्डिंगचे आहेत. हां ते बोर्डिंगमधले 4 विद्यार्थी. कोल्हापूरमधले जैन बोर्डिंग आहे जिथं शाहू महाराजांचं ज्यांनी सातारमध्ये पण इथे पण होते ना. हे शिकायला तिथे बोर्डिंगचं हे सातारमधलं आहे. ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे 1937चा फोटो आहे. हां हमीद अली पहिले अध्यक्ष, त्यांच्या पत्नी हमीद अली म्हणून पहिले आपल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कलेक्टर होते. तो खूप मोठा त्यांचा इतिहास आहे. त्या डोंगरच का मागितला वगैरे वगैरे बराच इतिहास आहे तो. आणि हमीद अलींना सुद्धा प्रश्न पडला होता की अण्णा तुम्ही डोंगरच का मागितला. त्यावेळेला त्यांनी भेदभेद विचारलं हमीद अलींनी, तर ते म्हणले मी सपाट जमीन घेऊन तिथं माझ्या मुलांना दगडं भिंती बांधण्यासाठी किंवा छप्पर टाकण्यासाठी कुठून आणू, त्यापेक्षा मी डोंगरातनं झाडं तोडून मी शाळा बांधेन मुलांना, म्हणून डोंगर मागेल. त्यावेळेस सुद्धा हमीद अलीने डोक्याला हात लावला होता. म्हणजे अण्णांचे किती विचार मोठे होते. नापीक जमीन द्या मी पिकवून दाखवतो अशी त्यांची स्वतःची इच्छा होती. ती आई मातोश्री आई कर्मवीरांच्या गंगाबाई. म्हणजे त्यांचा सुद्धा सुंदर फोटो आपल्याला इकडे बघायला मिळतो. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जरी असला तरी फोटो एकदम क्लिअर आणि छान फोटो आहे. संत गाडगे महाराज बरोबर. संपूर्ण जगाला आधी केलं आणि मग सांगितलं. आत्ताचे संत काय करतात ते माहित आहे तुम्हाला. तिथं तो हा फोटो जो महत्वाचा आहे, हा फोटो लय महत्वाचा आहे. ज्यावेळेला संत गाडगे महाराज जरा वयवर्ध झाल्यानंतर कर्मवीरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं की तुम्ही मला दोघं भेटायला या. का तर मला काय बक्षीस कर्मवीरांना द्यायचं आहे म्हणून बोलावून घेतलं आणि त्या दोघांचा सत्कार केलाय बघा. हार दोघांच्याच गळ्यात आहे. संत गाडगे महाराजांनी सत्कार केलाय आणि काही इस्टेट जमीन कागदपत्र बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं कर्मवीरांना दिले. हा लय मोठा फोटोचा इतिहास आहे. मालोजीराजे निंबाळकर आणि यशवंतराव चव्हाण बरोबर यांच्या बरोबर अण्णांचा फोटो आहे. म्हणजे प्रत्येक फोटोची एक वेगळी आठवण. त्यावेळेचा इतिहास आहे. प्रत्येक फोटोला इतिहास आहे. आचार्य अत्रे आणि लक्ष्मीशास्त्री जोशी यांच्या बरोबरचा फोटो आहे. कमांडर इन चीफ जनरल करियप्पा म्हणून आहे कर्मवीरांच्या बरोबर. सातारा मधला फोटो आहे. अपसिंग फिल्म इंडस्ट्री मधले पृथ्वीराज कपूर. पलीकडे अण्णांची गाडी आणि करियप्पा. माझी गाडी असते संस्थेच्या ऑफिस मध्ये आहे. सातारमध्ये आहे. आता ते वापरतात नाही. जैन प्रत्येक फोटोच्या खाली माहिती पण लिहिलेली आहे. म्हणजे कशाचं आहे काय कुठल्या वेळेचं आहे. इकडे आपण बघू शकतो कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थ्यांना कर्मवीर त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत अण्णा आहेत. ते विहीर वगैरे खालतानाच फोटो आहे तो. केळीची बाग आहे. केळीची बाग वगैरे आपल्या रयत शिक्षण संस्थेचीच. आनंद गाव म्हणून आहे. म्हणजे ग्रामस्थांच्या समेत कर्मवीरांना सत्कार वगैरे केलेला आहे. त्याचा एक फोटो आहे. इथं हे असू द्या आता हे मॅडम हा किर्लोस्करांचा ज्या वेळेला कारखाना वगैरे होता त्याच्या अण्णा
नांगरी तयार झाली किर्लोस्करांची त्यावेळेला ते स्वतः पहिलं नांगर तयार केलं. विकायला सेल्समॅन म्हणजे हा, हा. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हां हां त्या नांगरीची विक्री केली आणि त्यावेळेला त्यांचं नांगरी किर्लोस्करांचं पहिल्यांदा अण्णांचं असं किर्लोस्करांची. ठरलं होतं की गरिबांच्या मुलांसाठी काहीतरी हां. देणगीतून पैसे द्यायचे तर ते दिलं नाही म्हणजे तो एक वेगळा इतिहास आहे 1956चा तो म्हणजे नांगरी त्यांनी किर्लोस्करांची मान्य केलं नाही किर्लोस्करांनी त्यावेळेला तो पण इतिहास आहे तर सातारमध्ये हे झाड आहे त्या रयत संस्थेच्या पुढं एक झाड होतं आता रस्ता ते आहे ते काढलं नाही ग्राम त्या सातारच्या ह्याने काढलेलं नाही कट्टा वगैरे अण्णाचे तो झोपत होते ते तिथं आहे मी गेलो होतो बघा आता सुद्धा तिथं आहे ते काढलेलं नाही ते हा श्रमदान करताना मागे जरा विश्रांती विद्यार्थी घेतात दिसतायत आणि अण्णा हा विश्रांती घेत आहेत. हा अण्णांचं 1959ला निर्माण झालं त्यावेळेचे फोटो आहे ते त्यावेळेचे फोटो 9 मे 1959 त्यामुळे 9 मेला बराचसा मोठा कार्यक्रम सातारमध्ये असतो असतो रयतच्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या संस्था तेव्हा काय जात असतात जात असतात मिळालेली संधी अण्णांना मिळालेले सन्मान महाराष्ट्र शासनाचा बघितलं तर त्यांना श्रमदान मिळालेला केंद्र सरकारचं पद्मभूषण आणि केंद्र सरकारचा पद्मभूषण कर्मवीर त्यांना महाराष्ट्र शासनाने नाही, जनतेनं दिली. जनतेनं दिली आणि नंतर हे केलं. लिखित दिल्ली स्वरूपात पुणे विद्यापीठ DLT मध्ये पुणे युनिव्हर्सिटी ज्यांचं नाव लिहिताना पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असं. कर्मवीर अण्णांचे चिरंजीव बघा आप्पासाहेब पाटील परत राजीव गांधी पाटील ते सगळे आहेत. रावसाहेब शिंदे पण मागे चेअरमन तिथे क्रांतीसेना पाटील आणि कर्मवीर अण्णा विहीर खंडताना मुलांची म्हणजे ही विहीर खंडनाची ही नाही ही दुसरी कुठेतरी असणार आहे ॲक्च्युली ही नाही हे कुसूरगावचे दानशूर गोंडगोपाळ मुकादम तात्या म्हणून एक काळ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि हे पुढचे जे फोटो आहेत ते भावमुद्रा वेगवेगळ्या अण्णा भाषण करताना सुद्धा एक फोटो आहे असाच फोटो आहे आणि कर्मवीरांना भाषण करतात डॉक्टर पंजाबराव देशमुख हिमंताई देशमुख स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असं अण्णांचं वाक्य आहे. कमवा आणि शिका या माध्यमातून आजही विद्यार्थी रयत संस्थेच्या मार्फत काम करताना बघायला मिळतात आणि शिक्षण घेताना बघायला मिळतात. एकूणच आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा आहे कारण कर्मवीर अण्णांच्या रूपाने आपल्याला एक किंवा होतकुरू असतील गरीब असेल किंवा तळागाळातला जो समाज आहे जे विद्यार्थी आहेत त्यांना खरं शिक्षण मिळावं यासाठी कर्मवीर अण्णांनी प्रयत्न केले आणि त्याचा कल्पवृक्ष म्हणून त्यांनी रयत संस्थेची स्थापना केली. त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे आणि आज आपण ह्या शाळेची भेट घेतली तर खरोखर अँड्रॉइड लेवलला किंवा डिजिटल माध्यमातून ही शाळा किंवा इथले विद्यार्थी शिक्षण घेताना आपल्याला बघायला मिळतात. आपण संपूर्ण या शाळेचं म्हणजे बघितलं की जेव्हा अण्णांनी शाळा सुरू केली होती एकदम छोट्या स्वरूपात होती, आज ती मोठ्या स्वरूपात झालेली आहे. हो, वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि एकूणच अण्णांनी जे प्रयत्न केले शिक्षणासाठी असेल किंवा शेतकऱ्यांच्या मुलासाठी असतील तर आपण बघू शकतो इकडं ही जुनी इमारत आहे म्हणजे नंतर हीच आहे ना. सर हे जरा घ्या आत्ताच्या नवीन काळामध्ये काही उपक्रम राबवले जातात ते आता शाळेचे लीडर्स आपल्या शाळेत जातात
रयत शिक्षण संस्थेचं म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वेतवडे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडियामार्फत जे उपक्रम राबवले जात आहेत त्यांचे छोटेसे जे फोटोच्या प्रतिमा करून इथं आपल्याला एक बॅनर दिसतोय. त्याच्यामध्ये बघितलं तर फली फाईल, भिलरी नर्सरी, गांडूळ खत, श्रमदान, माती परीक्षण, फली शेडनेट, क्षेत्र भेट, वृक्ष संवर्धन, उत्पन्न पॅकिंग आणि बेड निर्मिती किंवा वाफी निर्मिती हे विद्यार्थीच करत असतात. एकूणच स्वावलंबन काय आहे आणि कमवा शिका काय आहे याची प्रचिती या शाळेत आल्यावर आपल्याला बघायला मिळते. म्हणजे अण्णांचं स्वप्न इथं साकार झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. दोन मिनिटं एक प्रयोगशाळा आत्ता आहेत का? ते व्यवसाय शिक्षण म्हणून जे आहे व्होकेशनल म्हणजे इथं सायन्स, आर्ट आणि कमांड vocational असे कौशल्य. 3 डिपार्टमेंट आहेत. ठेव का हे हा बोर्ड आहे केंद्र शासन किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षण. ठीक आहे सर. रांगोळी प्रदर्शन बघायचं. हो, आज रांगोळी प्रदर्शन आहे. आज रांगोळी आपण बघूया की आजच्या जयंती निमित्त इथं रांगोळी प्रदर्शन सुद्धा केलंय. हे विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे रांगोळी. रांगोळी स्पर्धा मोठा आहे. छोटा आहे. यातून नंबर वगैरे काढले जाणार. आपलं पण क्रमांक. पर्यावरण आणि कोरोना आवश्यकता हा प्रथम क्रमांक आहे ना. कर्मवीर अण्णांच्या जयंती निमित्त आज शाळेमध्ये सुद्धा रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामधलं हे रांगोळीचे तुम्ही ही कला बघू शकता. प्रथम क्रमांक. सध्या कोरोनाचा आपण काळ फेस करतोय तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काढलेली तर रांगोळी दिसते. रांगोळीतून कोरोनासाठी सुद्धा इथं संदेश देण्यात आलेले आहे. एकूणच बघितलं तर वेगळं वातावरण या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. वेगवेगळे उपक्रम असतील तर ते आयोजित केले जातात आणि जयंतीच्या निमित्तानं आपण बघितलं की या शाळेची भेट तसंच इथल्या शिक्षकांची असेल, विद्यार्थ्यांची असेल तर ती आठवण आपण इकडे जागी केली अण्णांच्या. लहान गटाचे केंद्र शासन पुरस्कृत आहे. आपण इकडे बोर्ड बघू शकतो. केंद्र शासन पुरस्कृत मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व्यवसाय आणि अभ्यासक्रम विभाग आणि याच्या 2 लॅब आहेत. हॉर्टिकल्चर आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी. आता किती विद्यार्थी इथं शिक्षण घेतात? 20 विद्यार्थी. नमस्कार. व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीनं मी प्राध्यापक दिलीप जाधव विभाग प्रमुख आपलं स्वागत करतो. माझ्यासोबत आहेत शेंडगे सर, हाके सर. 86 साली महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण देश पातळीवरती
केंद्र सरकारच्या लक्षात आलं की प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला 10वी नंतर पुढे शिक्षण घेतल्यानंतर त्याचा आउटपुट काय होत नाही, तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. आणि म्हणून इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कृषीप्रधान संस्कृती असल्यामुळे हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम या ठिकाणी निवडला. आणि ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेऊन पुढे काय करिअर करायचं आहे त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम या ठिकाणी निवडला. या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि थिअरी असे दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रम शिकवला जातो या ठिकाणी. आणि जसं आर्ट सायन्स सारखा 3 विषय येत आहेत त्यामुळे इक्वॅलन्स त्याला आहे. आणि आर्ट सायन्सच्या मुलांच्या बरोबर हे 3 विषय ते कॉमन आहेत. आणि 3 विषय जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिकवले जातात. शेंडगे सर काय कुठले विषय आहेत ते सांगा. 11वीला 3 विषय आहेत आणि 12वीला 3 विषय आहेत. 11वीला पहिला विषय तो बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणून आहे, दुसरा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि तिसरा आहे तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. 11वीसाठी हे 3 विषय आहेत आणि 12वीसाठी मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम हा एक पेपर आहे. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा एक आहे आणि तिसरा आहे तो कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग आहे. या अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त होईल असं शिक्षण दिलं जातं. त्यासाठी हे वेगवेगळे असे इलेक्ट्रॉनिक्स चॅसिस आहेत, त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिकल घेतो. इन्स्ट्रुमेंट्स आहेत, CRO आहे, इथं सिग्नल जनरेटर आहे, हा पण फंक्शन जनरेटर आहे. IC टेस्टिंगसाठी रिपेअरिंग करताना IC चालू आहे का बंद आहे हे टेस्ट करायचं असेल तर इथं IC टेस्टर आहे, डिजिटल मल्टीमीटर आहे. याच्या झाल्यानंतर ही मुलं डायरेक्ट डिप्लोमाच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. काही मुलं आर्मीमध्ये टेक्निकल आर्मी जो हे एंट्री आहे त्याच्यामध्ये आमची इलेक्ट्रॉनिक्स काही मुलं आहेत. काही मुलं स्वतःचं फर्म इलेक्ट्रॉनिक्सचं ती दुरुस्तीचं सुरू करतात. तशाच पद्धतीने या ठिकाणी महत्वाची एक गोष्ट सांगता येईल की मॅडम कॅम्पस इंटरव्ह्यू घेणारे ग्रामीण भागातली एकमेव असा अभ्यासक्रम आहे. आमच्याकडे गोदरेजची कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाते की ज्या माध्यमातून गोदरेज ॲग्रोवेटमध्ये आमची मुलं सिलेक्ट होतात. इलेक्ट्रॉनिक्सची काही कंपनी आम्ही इथे बोलवतो, गेस्ट लेक्चर, इंडस्ट्रियल व्हिजिट या माध्यमातून हा हॉर्टिकल्चरची लॅबोरेटरी आहे. इथं प्रत्येक वर्गात 20 मुलं घेतली जातात. आणि जाम जे म्हणजे फूड प्रोसेसिंग, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, जाम, जेली, स्क्वॅश, सिरप, मार्मलेट, त्यानंतर नर्सरी मॅनेजमेंट, त्यानंतर फ्रूट प्रोडक्शन, त्याचबरोबर हायटेक एज्युकेशनमध्ये आपण पॉलीहाऊस वगैरे त्याच्यामध्ये फ्लोरिकल्चर हा विषय या ठिकाणी शिकवला जातो. त्या आमच्याकडे हे जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यामध्ये काही मुलं नर्सरी सुरू केली आहे, काही मुलं प्राध्यापक आहेत, ग्रामसेवक झालेले आहेत, तिथून आर्मीमध्ये काही मुलं आमचे जातात. आणि हा सुयोग सर्जेराव पाटील आहे, नर्सरी आहे स्वतःची, याची 18 लाखाचा टर्नओव्हर दरवर्षी आहे. इथंच लाडेगाव जवळ त्याची नर्सरी सुरू केली आहे. काही मुलं पोलीस भरती, मिलिटरी भरतीचा डिमांडच आहे समाजाची आणि त्यामुळे आमच्याकडं हाकेसर आम्ही पोलीस भरतीचं ट्रेनिंग सुद्धा त्यांना कोचिंग घेतो. आणि आता आठवड्यातून 1 दिवस आम्ही त्यासाठी पोलीस भरती, मिलिटरी भरतीसाठी त्या मुलांना स्पेशल ट्रेनिंग, त्याच्यामुळे लेखी परीक्षेत आपली मुलं कमी पडतात. ग्राउंड आमच्याकडे भरपूर मोठा आहे. इथं शनिवारी आम्ही त्यांना फिजिकल त्यांच्या टेस्ट घेतो आणि लेखीमध्ये त्यांचे तास आठवड्यातून 1 दिवस आम्ही घेऊन त्याचे त्या जिथं जो ऑब्स्टॅकल आहे त्यांना तो पुढे जाण्यासाठी आम्ही MPSC साठी इथं विद्यार्थ्यांना घडवलं करिअर गायडन्स सुद्धा आपण करतो. म्हणजे एकूणच आपण बघितलं तर सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्याला जे गोष्टी ज्या गोष्टी लागतात त्याचं सगळ्या प्रकारे जे ज्ञान देता येईल ते या शाळेमध्ये देत असताना आपल्याला बघायला मिळते. आपण सगळे डिपार्टमेंट जवळपास फिरलो आहोत. तर एकूणच एक आदर्श विद्यार्थी, जसं अण्णांचं स्वप्न होतं की आदर्श विद्यार्थी घडावा, हे स्वप्न हे सगळे शिक्षक असतील तर ते सगळे मिळून करतात. माझ्यासोबत संतोष कन्मुसेसह रवींद्र बागल, वाळवा, ऐतवडे, सांगली.